कृपया करून आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. बथूर बक्कासूर फॅन क्लब नांदगाव विपक्ष केसीसी अंबापाडा या दोन संघामधली लढत आहे. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी संघाला. सचिन काटकर इथे स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज प्रशांत काटकर. सचिन काटकर, प्रशांत काटकर आणि गोलंदाजी मार्कवर आपण जलद गतीचा गोलंदाज आपण पाहू शकताय मयूर फडके. बथूर बक्कासूर फॅन क्लब नांदगावचा हा संघ मैदानात आहे आणि इथून मात्र कशी मुसंडी मारली जाईल या बल्ला. केसीसी अंबापाडाचा पहिला तडाखा बेशूट, इथे मात्र फटकेबाजी केली जातोय. अप्रतिम फटकेबाजी, डीप स्कोर लक्ष्या भरून दन दन करत जाणारा षटकार. जंग आता फटकेबाजी करताना इथे पाहायला मिळतील, कारण पहिला तर फटका आलाय. पुन्हा एकदा टोले जंग फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. सचिन काटकर याच्या बॅट मधून पहिला मोठा षटकार आणि सुरुवात देखील त्या ताकदीने इथे केली जातोय. केसीसी अंबापाडा विपक्ष बथूर बक्कासूर फॅन क्लब नांदगावचा संघ मैदानात आहे. नांदगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला. न्यूझीलंडच्या जर्सी मध्ये खेळत असताना आपण नांदगावचा संघ पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅट फिरवली होती, अडब्या बॅट मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रचंड बेगन आलेला चेंडू प्रत्युत्तर देत आला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मयूर फडके आता पुन्हा रिदममध्ये बदलतोय. यश कडू, मयूर कडू अवतारता आपण पाहतोय. ओनर्स पाहतोय, पॅकर्स पाहतोय. या बल्ला मोठा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या भरून धन धन करत जाणारा. इथून मात्र मयूर कोळी खुश असतील, नाखुश असतील. बथूर बक्कासूर फॅन क्लब नांदगावचा संघ क्षेत्ररक्षण करण्यात आपण पाहतोय आणि केसीसी अंबापाडा. सचिन काटकर पहिला षटकार, त्यानंतरचा डॉट चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा षटकार आलाय. भारत संख्या धाव फलकावर आहे ते सचिन काटकर नावाचं वादळ सध्याच्या घडीला घोंगावतोय. टोले जंग बेशूट फटकेबाजी केली जातोय. दोन मोठे फटके, 12 धावसंख्येवर धाव पळत पोहोचलाय मथुर बकासूर फॅन क्लब नांदगाव संघ. पहिल्या षटकामध्ये ते महागड ठरतोय. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला, मात्र तिथे काऊकरच्या दिशेने ट्रबल होते. चेंडू एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाही, कारण तोपर्यंत चेंडू अडवलाय, फेकलाय. 13 धावसंख्या धाव फलकावर. 13 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक. केसीसी अंबापाडा हा संघ मैदानावर आहे आणि मैदानावर दोन फलंदाज देखील आपण पाहतोय. सचिन काटकर, प्रशांत काटकर ही जोडी मैदानावर आहे. जवळपास आज मात्र 66,000 व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. काय बॅटचा फ्लिक आहे, असं वाटतोय बॅटच्या पट्ट्यात एकदा चेंडू आला की परफेक्ट कार्यक्रम होणार म्हणजे होणार. अगदी स्विंग अँड इथे मिक्स इथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या आता हातामध्ये विसावा घेतोय. मथुर बकासूर फॅन क्लब नांदगावचे इथे मात्र पॅकर यश, रोहित, अल्पेश खुश झाले असतील, कारण इथून सुटकेचा श्वास सोडला दोन मोठे फटके आल्यानंतर. या बेलेला पुन्हा एकदा
केसीसी अंबापाडा रनिंग कॅच ऑफ द डे अप्रतिम झेल पकडला. इथे मात्र मथुर बकासूर फॅन क्लब मध्ये आनंदाचं वातावरण. जर्सी नंबर 11 मध्ये जय कडू. नक्कीच नावामध्ये जय आहे, कोणी कडू आहे. अगदी तो कडू खेळ करतोय की विजय मिळवणारा हा जयाचा खेळ करतोय, नक्की मात्र प्रश्नचिन्ह आहे. पहिला फलंदाज बाद झाला आणि पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर जय कडू मैदानावरती आलाय. प्रशांत काटकर आता गेल्या पावली परत डक विकेटचा शिकार होतोय. प्रशांत काटकर नावामध्ये शांत, त्याला मात्र शांत केलं गोलंदाज मयूर फडके यानं. अगदी 10 नंबरचं सरकार फडके आणि फडके बंधू इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मयूर फडक्याचं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 एक बाद 13. आता मात्र मनीष फडके मैदानावरती आहे. मथुर बकासूर फॅन क्लब नांदगावचा हा आपण पाहतोय जलद गतीचा गोलंदाज जबरपास 10 ते 12 पावलांचा रणअप घेत इथून मात्र राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी करत या बेलेला अप्रतिम फ्लिक केला. इथे टच अँड गो इथे पाहायला मिळाला. जसा स्लॉट मध्ये आला तसा पार्किंग प्लॉट मध्ये. इथे मात्र नाखुश असतील आता मात्र यश, रोहित आणि अल्पेश. अगदी चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत, कारण जशी फटकेबाजी आली तसा मात्र रंग इथे भरला जातोय. अमूल्य कडून डान्स झाला पाहिजे आपला एखादा. लोवर फुलटो असा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने इथे मारतोय. पहिले तर आपण सचिन काटकर यांनी जसा आलाय तसा मात्र टोले जंग फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. कालबादेवी प्रसन्न केसीसी अंबापाडा. अगदी कालबादेवीच्या नावाने खेळणारा हा संघ आज मात्र कालबादेवी प्रसन्न होईल का अंबापाडा संघाला, की मात्र मथुर आणि बकासूर फॅन क्लब नांदगाव संघ जिंकेल. अगदी त्या वेगानं धावेल का संघ, हे मात्र बऱ्याच बिनजोड आपण पाहतोय. ही जोडी मैदानावर आहे, पण इथे मात्र जशी फटकेबाजी होतोय सचिन काटकरची, तब्बल 3 मोठे फटके षटकाराचे आलेत. एक डीप मिडविकेटच्या दिशेनं, एक स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि काऊ कॉर्नरच्या भरून हा षटकार पाहिला. डाव्या हाताचा फलंदाज जय कडू. नावामध्ये कडूपणा आहे, पण मात्र खेळामध्ये तो गोडपणा दिसेल का. गोलंदाजी बारकर राईट अप राऊंड द विकेट. या बेला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. तिसऱ्या एसटीवर जाणारा चेंडू आपण पाहिला. या बेलेला मात्र चेंडू आता तो निसटतोय. इथे जसा चुपकार येतो तसा डान्स इथे पाहायला मिळतो. मला वाटते मोठा फटका या बेलला मात्र हेलिकॉप्टर शॉट. अगदी बॅट आपण पोहतोय पूर्णपणे गोल फिराली. चेंडू मात्र इथे जाईल सीमारेषा पार मिळतील दाबाचार. या बेलला चिथावणी दिली जातोय यश, रोहित आणि अल्पेशला, कारण जसे चौकार षटकार येते तर मला तर आता जस्ट म्हणाला की 2000चं बक्षीस देखील सर लावा षटकारांना. 28 आकड्यावरती धावफलक पोहोचलोय. मनीष फडके असं वाटतोय डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय फलंदाज जय कडू. या बेलला पर अप्पर कटचा इथे फटका पाहतोय डीप पॉइंटच्या दिशेने. डीजे आता वाजवा, कारण इथे प्रतिस्पर्धी संघाचे वाजवलेत 12.
धावसंख्या धाव फलकावर आता नाचून घ्या. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी, अभी नाचो. असं नक्कीच यश, रोहित आणि अल्पेश बनतोय. ज्या वेळेला फलंदाजीला येतील वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अगदी आपण ही गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमधून तडाकेबाज फटकेबाजी होत असताना चौकार षटकारांची अतिशबाजी, बिनबादल बरसात असं म्हणतात त्या पद्धतीची फटकेबाजी इथं आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार 1 षटकार, अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. मनीष फडके गोलंदाजी मार्कवर. स्लोवर चेंडू व्हेरिएशन, इथे मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषा पार, पुन्हा एकदा वादेल, डान्स घोंगावेल यावेळेला मात्र. मनीष फडके याच्या गोलंदाजीवर सलगचे 4 चौकार, इथे तब्बल 24 धावसंख्या एका षटकामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात 13. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 37 धावसंख्या धाव फलकावर. 37 लॉस ऑफ 1 विकेट. या बिल्ला मात्र आपण पाहतोय कालबादेवी केसीसी अंबापाडा संघ मात्र बेशूट फटकेबाजी करतोय. टोळे जंग फटकेबाजी इथे पाहायला मिळतोय. गुलाबी थंडीमध्ये थंडी उडवणारा खेळ आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मात्र मुसक्या आवडल्यात. मथुर बक्कासूर फॅन क्लब नांदगाव ज्या वेगानं धावायला पाहिजे त्या वेगाला मात्र गोलंदाज इथे कामगिरी करत नाही. जो वेग बक्कासूरकडे आहे, मथुरकडे आहे, तो वेग धारण करावा लागेल. या वेळेला टप्पा पडलाय, चेंडू स्किड झालाय. पाहू शकताय आपण अवे फ्रॉम द बॉडी होता, थोडासा शरीरापासून लांब ठेवला होता. जर्सी नंबर 08 मध्ये यावेळेला मात्र सचिन काटकर ऑन स्ट्राईक असेल. जय कडू त्याच्या बॅट मधून सलगचे 4 चौकार हॅट्रिक संपादित केली आहे चौकाराची, तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे जय कडू. आपटलेला चेंडू यावेळेला मात्र शटअप फुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, जाळ्यामध्ये फसला जातोय. बिग फिश इन द नेट. सचिन काटकर बॅक टू द डगआउट. आता मात्र बकासूर वेगाने धावायला लागलाय की काय, मथुर मात्र वेगाने धावायला लागलाय की काय. कारण मथुर फॅन क्लब नांदगावचा संघ आता मात्र ब्रेक थ्रू जो पाहिजे होता तो मिळवून देतोय. गोलंदाज मयूर फडके वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळतोय मयूर फडके. प्रवीण काटकर नवीन फलंदाज झालाय. सचिन काटकर, प्रशांत काटकर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेला कालबा देवी केसीसी अंबापाडा संघाकडून जय कडू, प्रवीण काटकर मैदानावर आहे. ऑन ड्राईव्ह केला चेंडूला काऊकरच्या दिशेने, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत इथून दोन्ही क्षेत्ररक्षकानं स्ट्राईक बदलली आहे, स्ट्राईक रोटेशन केली आहे. कमबॅक करण्याच्या महत्वाकांक्षेने इथं मात्र आता गोलंदाजी करताना आपण मयूर कडूयाला फडक्याला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धाबा दिल्या 13. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात केली तसा विकेट देखील मिळवला. कमबॅक करणारी गोलंदाजी आहे मयूर फडके. ऑन बॉलिंग मार्क, चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण तेवढंच आत्मविश्वास बळावलेला जय कडू स्ट्राईक एंडला. 4 चौकार मारणं हा आत्मविश्वास बळावणारा खेळ आहे. डाव्या हाताचा फलंदाज आहे, नॅचरल त्याच्याकडे पॉवर आहे, कारण डाव्या हाताचा फलंदाज त्याच्याकडे अधिकची ताकद असते असं म्हटलं जातं. ही शक्ती आहे. हलक्या हाताने कट केलाय बघा, पायावर त्याला चेंडू ढकलून दिलाय. चेंडू इथे मात्र सेली मिड ऑनच्या दिशेने चेंडू ढकललाय. 1 धाव संख्या आता अर्जित केली जाईल. जय कडू धाव फलक पोहोचेल 39 या आकड्यावरती. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. 3 ओव्हरची इथे तिसरा ओव्हर आता फेकला जातोय मयूर फडके याच्याकडून.
पहिला डॉट विकेट सिंगल सिंगल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता पंचांचं बोट उंचावलं यावेळेला मात्र मयूर बथूर फॅन क्लब नांदगाव मध्ये हर्ष उल्हास पाहायला मिळेल. विकेटची एंट्री घेतली तर यश कडू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जसं गाणं लागतोय तसा डान्स होतोय आणि स्टेज देखील असा गडागडा हलतोय. मोठी जुई आणि फुंडा या दोन्ही संघाच्या संघनायकाने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या बेलला मात्र पहिला विकेट आला की काय झेल हातातून निसटतोय संधी उपलब्ध करून दिली जातोय. मथुर बकासूर फॅन क्लब थोडासा नाराज होतोय की काय एवढा फॅन क्लब आपण पाहतोय या व्यासपीठावर अगदी मनमुराद आनंद घेत आहे स्पर्धेचं. मात्र ज्यांनी पॅक केलाय टीम ते मात्र स्तब्ध आहेत पण त्यांचे मित्र त्यांना चिडवत आहेत. असा एकंदरीत केला ते पण वाट बघत आहे बारी बारी सबकी बारी अभी आपकी बारी बाद में मेरी बारी आहे. नक्की त्यांचा देखील धुमाकूळ इथे पाहायला मिळणार आहे कारण इथून बिनजोड आपण पाहतोय ही शर्यत आहे पण ती शर्यत देखील आपण पाहतोय बैलांची नसली तरी क्रिकेटची शर्यत आहे. या शर्यत जिंकण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला जाईल. झुबल पास 67,485 व्ह्यूअर्स या स्पर्धेसाठी आणि लाईव्ह जवळपास 400च्या घरामध्ये आपण पाहतोय. स्पर्धक आता देखील आता आपण पाहिलं तर जवळपास 2 वाजायचा कालावधी आणि अशा वेळेमध्ये देखील प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले. हे प्रेम आहे टेनिस क्रिकेटवर केलेलं या प्रेक्षकांनी आणि त्यांनी उचलून धरलंय या टेनिस क्रिकेटला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा वळण घेतोय काटा बदलतोय वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अगदीच मी आयोजकांचं कौतुक करेल अगदी 4 दिवस स्पर्धेला शिल्लक असताना निर्णय घेतला की रजनी स्पर्धा झाली पाहिजे आणि प्रचंड मेहनत घेऊन ही रजनी स्पर्धा आज मात्र दिमाखात या स्पर्धेचा आपण पाहतोय दुसरी रात्र या स्पर्धेची आहे. उद्या नक्कीच आणि परवा मेगा फायनलचा आपण पाहणार आहोत सामने या स्पर्धेमध्ये. मोठा फटका ऑन ड्राईव्ह केलाय तिथे मात्र एक धावसंख्या मिळेल. काही लॉप केला होता थोडा बेल हवेमध्ये होता पण तिथून मात्र एक धावसंख्या मात्र अर्जित केली जाईल. एक धावसंख्येने धावफलक हळूवारपणे पुढे जाईल. धावफलकावर धावा लागतील. आता मात्र 42 लॉस ऑफ 3 विकेट. 42 धावसंख्या धावफलकावर झाली. सतीश काटकर प्रशांत काटकर प्रवीण काटकर माघारी परतलाय. आता डाव सावरण्याचा प्रयत्न जय कडू आणि राज कडू हे 2 खेळाडू करत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता प्रतीकाला पहिला वाईड त्यानंतरची एक धाव राईट राऊंड दी विकेट गोलंदाजी करत असताना गुडघाट टेकून फटका खेळलाय. चालला वेल्ला मात्र डीप विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाही तर तोपर्यंत इथे चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता. फलंदाज इजाबेल्ला मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण इथून केसीसी अंबापाडा संघ अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न करेल कारण नांदगाव संघ देखील त्या ताकदीचा आहे. त्यांच्या विपक्षामध्ये असताना त्यांना माहिती आहे. या बेलेला शफल केलाय जागा बदलली पोझिशन घेतली आणि पण इथून पुन्हा झेल हातातून निसटतोय. जमीनला दान करून हा मात्र चेंडू आपण पाहतोय पुढे जातोय पुढे सरसावतोय. गोलंदाज मात्र हतबल झालाय निराश झालाय कारण या षटकामध्ये 2 झेल उडाले होते. दोन्ही झेल ड्रॉप झाले. मगाशी शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं आता इथे आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या 2 महत्वाच्या चुका आहेत. आपण जेवढ्या कमी चुका कराल तेवढा विजयाच्या समीप आपण जाताय कारण जेवढ्या चुका जास्त तेवढा प्रेशर जास्त आणि मग प्रेशर मध्ये त्या चुका होतात आणि मॅच पासून आपण लांब जात असतो. हे देखील महत्वाचं आहे. प्रतीक पहिला चेंडू वाईट सलगच्या 3 धावा चांगले षटक आहे. प्रोत्साहन देईल नक्कीच कौतुक करेल या गोलंदाजाचं ज्या पद्धतीने जर्सी क्रमांक 33 मध्ये खेळतोय.
या बेलला मात्र ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेनं जर्सी क्रमांक 18 मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र खालच्या दिशेने थ्रो करावा असं मात्र इथे कॉल आला, पुकार आला. वरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आरामात इथे थ्रो करू शकला असता, पण इथे नॉन स्ट्राईकचा फलंदाज आरामात इथे पोहोचतोय. या आलेल्या 2 धावा एकंदरीत पाहिल्या तर 46 धावसंख्या धावफलकावर असतील 3 विकेटच्या मोबदल्यात. अद्याप इथे 4थं षटक चालू आहे. 5व्या षटकाला मात्र अजून सुरुवात झालेली नाही, कारण या षटकातील काही चेंडूंचा खेळ आहे तो संपल्यानंतर 5व्या षटकाला देखील सुरुवात केली जाईल. दिशाहीन मारा, अगदी आपण पाहतोय दिशा नसली की दशा होतोय, पण मात्र पंचाने कुठलाही कॉल पुकारला नाही. म्हणजे याचा अर्थ ती दिशा त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरली, पण एकंदरीत चेंडूची अवस्था पाहता वाईट आहे. कारण पंच पटकन हात लांब करतात, पटकन आत घेतात, कारण थंडी पण तेवढीच आहे. अगदी त्यांना देखील आम्ही समजून घेतोय. आता ऑन ड्राईव्ह केला तर ते चेंडू मात्र इथे काऊकरच्या दिशेने आहे. एक धाव येईल आता. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. 1 टू गो, सेकंड लास्ट ओव्हर आणि सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा चेंडू. धावफलक आता पोहोचेल 48 आकड्यावरती. 3 बाद 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. बराचसा कालावधी जातोय, जवळपास 2 वाजलेत. अद्याप 2 मॅचेस खेळणं बाकी आहेत. 3 मॅचेस टोटल. या वेळेला मात्र हुकचा हा फटका इथे पाहायला मिळेल. काऊ कॉर्नर गाठले चेंडूनं, पण जोपर्यंत चेंडूला इथे फेकलं जाईल. आता बाउंड्री लगत आपण क्षेत्ररक्षण करताय म्हणजे आपले खांदे मजबूत पाहिजे. विराट कोहली, तदनंतर रवींद्र जडेजा रॉकेट थ्रो करण्यामध्ये. नांदगाव संघाचा 12वा प्रतिनिधी पोहोचला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक इथे झालाय. मथुर बकासूर फॅन क्लब नांदगाव बिनजोड आपण पाहतोय, आणि या बिनजोडच्या नावानं फॅन क्लब नांदगावचा हा संघ. आणि पॅकर मात्र आपले यश भाई, रोहित भाई आणि अल्पेश भाई. अगदी इथून मात्र एकटक नजरेनं मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. जशा धावा येत आहेत त्याचे हृदयाचे ठोके देखील वाढत आहेत. हा षटक संपल्यानंतर मोठी जुई आणि फुंडे, जीपी फुंडे, ग्रीष्म 11 ACC मोठी जुई आणि जीपी फुंडे दोन्ही संघांचे कर्णधार. हा षटक संपल्यानंतर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, किंबहुना आपण इथे तिथे जर असाल तर नक्की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आधीच येऊन बसा. मग आम्हाला देखील पुकारायची आवश्यकता नसणार आहे. आता स्ट्रॅटेजी करून घ्या, प्लॅनिंग करून घ्या, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. इथे सामना मात्र प्रेक्षणीय होईल. जसं मगाशी आपण कुणाल घर त्याचा खेळ पाहिला, तदनंतर अंकेश कामोडकरचा खेळ पाहिला, जितेशचा खेळ पाहिला, पिस्तूलचा खेळ पाहिला. आता याच्यामध्ये तील मात्र शंका नाही की लढत मात्र प्रेक्षणीय नक्कीच होणार आहे. पुढची लढत कोणीही मिस करू नका, कारण मोठी लढत आहे. 2 तेवढेच कॅलिबर आणि क्षमता असलेले संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होतोय, आम्ही एंटर करतोय. टप्पा पडलाय, स्किड झालाय, चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. टाळ्यांचा कर्कश असा आवाज ऐकायला मिळेल, शिट्ट्या आणि टाळ्या ऐकायला मिळतील, कारण इथून झालेला डॉट चेंडू कुठेतरी मात्र प्रोत्साहन वाढवेल, मनोबल वाढवेल, आत्मविश्वास वाढवेल या गोलंदाजाचं. 2 ओव्हर मध्ये 37 धावा होत्या आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये इथे 13 धावा मात्र आल्या. आता इथून 6 चेंडू आणि पहिला चेंडू तर डॉट आलाय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर कानाच्या लेवलला ठर करण चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. टाळ्या, शिट्ट्या इथे ऐकायला मिळत आहे. आता मात्र मगाशी इथे कुठेतरी चिथवलं जायचं, पण आता तिथून का टाळ्या वाजल्यात. म्हणजे एक डावा पक्ष आणि उजवा पक्ष असं एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळतोय. त्या कॉम्बॉक्स मध्ये डावा पक्ष विपक्षामध्ये आणि उजवा पक्ष मात्र बकासूरच्या बाजूने आहे. या बेलला मात्र मोठा फटका आला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थोडा फंबल होतोय. एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. कन्व्हर्जन रेट खूप महत्वाचा ठरतोय. आता एक धाव कुठे महत्वाची आहे ना, की आता आपल्याला हळूहळू जसं फायनलच्या समीप पोहोचाल ना तसं आपल्याला कळेल एक धाव किती महत्वाची आहे ती. 3 चेंडूंचा खेळ. आता मनीष खुटले गोलंदाजी मार्कवर आहे. जय कडू आणि राज कडू यांनी डाव सावरलाय.
इथून मात्र सावरत असताना धावफलकावर धावा आता वाढतील, 52 जातील. 52 लॉस ऑफ द 3 विकेट, रिमेनिंग 3 balls in this over. Last over in progress. Slog over is start. या बेलेला गुडगा टेकून बैठक शॉट इथे पाहायला मिळतोय. मोठा फटका काऊ कॉर्नरच्या वरून. जय कडू आता मात्र बरसलाय. थोडा 2 चेंडू मध्ये शांत राहिला, पण तो म्हणतोय मी शांत राहिला काय संत आहे काय. दिला चपाटा, दिला सपाटून एकदा फटका, आल्या 7 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावा आतापर्यंत आल्या. 2 चेंडू सुरुवातीचे निर्धाव फेकले गेले. 58 वर धाव फळक पोहोचलाय केसीसी अंबापाडा संघ. पुन्हा एकदा कन्व्हर्जन रेट खूप चांगला आहे. कौतुक करेल मी या दोन्ही फलंदाजाचं. ज्या पद्धतीनं या 2 खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन आहे, तालमेल आहे. एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करत आहे. चांगला कन्व्हर्जिंग रेट आहे. 60 धावसंख्या. नक्कीच ओनर आमच्याशी चर्चा करत आहे, धावा नक्की झाल्या किती, तर 60 धावा आहेत. सन्मानजनक धावसंख्या आहे. इथून मात्र आपल्याला चेस करावी लागेल. क्षमता आहे मथुर बकासूर फॅन क्लब नांदगाव संघामध्ये. मोठा फटका अंतिम क्षणाला आलाय, पण तिथे मात्र चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना पंच मात्र बघतील नक्कीच काय निर्णय येतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. काय नक्की काय अंपायर्स नक्की काय 2 अंपायर रन कंप्लीट आहे. तिसऱ्या पंचाला रेफर केलं जाईल आणि दोन्ही पण आपण गोष्टी इथे चेक करतोय. नक्कीच आपल्याकडं तंत्रज्ञान आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर अचूक आपल्या या स्पर्धेमध्ये नक्कीच केला जाईल. सीमारेषेच्या लगद जो चेंडू इथे अडवला गेला आणि अर्थात तदनंतरची रनआउटची लाऊड अपील झाली, या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. नॉट आउट आहे, पोहोचलाय. तिथे स्क्रीन असल्या कारणानं व्यवस्थित फुटेज येत नाहीये, कारण तिथे शॅडो आहे बघा ब्लॅक कलरची, त्याच्यामुळे फुटेज क्लिअर नाही. दादा आपण प्रयत्न केले, आमचे इथे ऑपरेटर प्रयत्न करत आहेत, तर ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. तिथे प्रेक्षक देखील आहेत बघा, त्यांनी पण इशारा केला की 2च धावा आहेत, नाहीतर अगदीच त्यांनी लगेच सांगितलं असते. सगळे मायबाप रसिक प्रेक्षक सर्व तुमच्या पाठीशी आहेत, कोणी कोणच्या फेवर मध्ये नाही. इथे 5 षटकांचा खेळ वाजवी संपलाय आणि 5 षटकाने तर धाव फलकावर लागल्यात 62 आणि 63 धावसंख्येचा बाण इथे असणार आहे मथुर बकासूर फॅन क्लब नांदगाव पुढे. अगदी पुढचं सत्र चालवण्यासाठी आम्ही संतोष पंडित सरांना इथे मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय. चला या तंत्र मंत्र बोलण्यासाठी. चला टॉस साठी या. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि त्यांच्या विपक्षामध्ये GP फुंडे. गीतेश आपण चला लवकर या टॉस करण्यासाठी. टॉस का बॉस कोण ठरणार थोड्या वेळामध्ये कळणार. मैं अभी सो के उठा हूँ, फ्रेश हो जाए बाबूशाह. रुस्तम में तो मैं तेरा बाप लगता हूँ, नाम है सांसा. हाय
चला नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूनं ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई अकादमी चॅम्पियन आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीपी फुंडे आपण पाहतोय. येथे मात्र आमचे आयोजक लाडके आयोजक कोण जिंकला टॉस? फुंडे जिंकलेला आहे. आयोजकांना फोकस करा. बघा आमचं चॉकलेट बॉय आयोजक भविष्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा या आयोजकांकडून पाहायला मिळतील. आज या वयामध्ये अशा पद्धतीचं आयोजन आहे आणि मग भविष्यामध्ये नक्की 4 चाकी देखील सिरीज आयोजकांकडून जे पाहायला मिळेल. प्रचंड क्रिकेटची आवड आहे आमच्या आयोजकांना. नक्कीच चांगली इथे मात्र व्यवस्था. अगदी 4 दिवसावर ही स्पर्धा असताना नाईट स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला. डेची स्पर्धा करण्याचं होतं. एवढं प्रचंड मोठं योगदान जवळपास 23 वर्षानंतर ही स्पर्धा इथे रजनी खेळवली जातोय. एवढी प्रचंड मेहनत या संघाने घेतली आणि आज प्रमोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब सोनारी आयोजित ही प्रमोदच्या स्मृती खातीरची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा मात्र आता जवळपास मध्यरात्रीवर आलेली आहे. आणि एका बाजूला नांदगाव मथुर आणि बकासूर फॅन क्लब नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करणारा संघ मैदानात मात्र आपण पाहतोय. केसीसी अंबापाडा यानं पहिलं सत्र गाजवलं. 62 धावा लावल्या. जय कडूचं वादळ घोंगावलं गेलं आणि तिथून मात्र धाव फलकावर 62 लागल्या. 63 धावसंख्या बनवायच्या आहेत. गुलाबी थंडी आहे आणि गुलाबी थंडीमध्ये आता टेम्परेचर वाढवावं लागेल फलंदाजाला नांदगावच्या. कारण नांदगावचे जे ओनर आहेत खरं तर पॅकर आहेत ते यश रोहित आहे. त्यांना मात्र या खेळाडूंकडे अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं अगदी दुसऱ्या सत्रामध्ये मिळतील. दुसऱ्या सत्रामध्ये संतोष पंडित यांचा बाज आपण राष्ट्रभाषा हिंदीमधून ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद अक्षय पाटिल. तो बिल्कुल ही चलता है इस समय. फिर से एक बार ये मौका रहेगा यहाँ. जिस टीमों को मिलेगी जीत वो हो जाएंगे यहाँ पे बिल्कुल ही विश्वजीत. देखना होगा विश्वजीत के लिए. इस समय दोनों ही सलामी जोड़ी मैदान पर. जीतने का लक्ष्य. प्रशांत काटकर ने हैट्रिक लिया तो गणेश बेंजो प्लस जीबीएल ऑपरेशन टीम से 2000. गणेश काटकर अगर विकेट लेते हैं हैट्रिक तो बिल्कुल सचिन काटकर अगर यहाँ पे हैट्रिक विकेट लेते हैं कौन के लिए तो सचिन है बोलो. बिल्कुल ही 1000 रुपए विकेट हैट्रिक के लिए इस समय. पहले हो प्रत्येक षटकाराला 300 रुपए. क्या बात है. इस समय दोनों ही सलामी जोड़ी अगर देखा जाए तो बिल्कुल ही मैदान पर चलते हुए कौन है मनीष और उनके साथ प्रतीक. गणेश बेंजो प्लस जीबीएल ऑपरेशन टीम. पहले गेंद जोरदार. आता बोलला हाँ. एक गोलंदाज कोण आहे? सचिन काटकर. आणि मनीष काट. तो बिल्कुल इस समय चलता है इस मैदान पर. बेहतरीन टूर्नामेंटों का एक बेहतरीन यहाँ पर मौका रहेंगे दोनों टीमों के लिए. ये गेंदे और इस बार उड़ाने की कोशिश की है. गेंदे उड़ी है दूर जाकर गिरेगी मैदान के बाहर. ये मिला 6 रन. 6 रनों से यहाँ पर टीम का और अपने लिए बेहतरीन शुरुआत करते हुए.
कारण इखाने यहाँ पे बिल्कुल ही आता हुआ विकेट हैट्रिक के लिए सचिन काटकर के लिए 1500 रुपए का यहाँ पे पुण्यम रहेगा सचिन काटकर इस समय गेंदबाजी करते हुए। और अगर वो हैट्रिक लेते हैं तो 1500 रुपए आएगा यहाँ पेट्टू के तरफ से। इस बार फिर से हवा में उड़ाने के लिए गेंद उड़ी है, कैच होता हुआ इस गेंदों के ऊपर एक सफलता। पढ़ के बोल। हाँ ये हो गया। प्रशांत काटकर को 2000 बिल्कुल ही देखा जाए तो मुकाबले में रंगत आएगी जब आएंगे प्रशांत काटकर, उनके लिए रहेगा बहुत ही बड़ा प्राइज। परंतु अभी वो दूर है, दिल्ली दूर है, फिर दिल्ली के बात करेंगे जब दिल्ली से निकलेंगे तब। लेकिन इस समय नए बल्लेबाज मैदान पे जाते हुए प्रशांत काटकर अगर हैट्रिक लेंगे तो बिल्कुल ही मौका रहेगा उनको। गणेश बैंजोप्लास्ट उनके ग्रुप के तरफ से, ऑपरेशन टीम के तरफ से 2000 का पुरस्कार आएगा। इस बात को बोलने के लिए 15 मिनट से मेरे कानों में आ रही थी, परंतु बात ऐसी है कि प्रशांत काटकर है ही नहीं अभी। इस समय जब आएंगे तब देखेंगे, परंतु इस समय 2000 बिल्कुल ही उनके लिए गणेश बैंजोप्लास्ट जीवीएल के तरफ से रहेगा, ऑपरेशन ग्रुप के तरफ से मिलेंगे। इसी बीच ये गेंद चले दाएं हाथ से सीधा बल्ला से खेला है, बॉलर के बगल से निकलता हुआ, वहां पर दूर में खड़े खिलाड़ी गेंदों को फील्ड करते हुए, थ्रो करते हुए तब तक यहां पर आया रन। और इस रनों के साथ स्कोर पहुंचा 8, एक खिलाड़ी के मुख शांत पर। मनीष कुटले के लिए यहां पर प्रत्येक 6 के ऊपर हर छक्के के लिए 300 रुपए का पुरस्कार रहेगा। कौन सा तरफ है? ये गेंद इस बार निकाला है, काबर के क्षेत्र में फील्ड की जा रही है, तब तक गेंद को फील्ड करेंगे तब तक रन लेने का मौका। और इस रनों के साथ एक और रन खाते में जुड़ता हुआ मनीष कोटले के लिए प्रत्येक 6 के ऊपर 300 रुपए का इनाम राशि रहेगी दिनेश कुटले की तरफ से। तो बिल्कुल ही अच्छी बात है, यहां पर देखना होगा अभी कितने 6 लगेंगे हैं। परंतु इस समय ये मुकाबला चलता हुआ, जीतने का लक्ष्य है 63 रनों का, 9 रन एक खिलाड़ी के नुकसान पर अभी तक अगर देखा जाए तो। अगरबत्ती डेंजर आहे, बॅन केलं त्याला मच्छर सोनारी मध्ये बॅन केलं त्याला। कौन आला? राकेश अगरबत्ती राज इस समय गेंदबाजी के लिए आते हुए, गेंदबाजी मार्क पर देखना होगा किस तरह की गेंदबाजी होगी, क्योंकि शुरुआत बेहतर हुई थी पहले ओवर में, सफलता आया था एक। इस समय मुकाबला चलता हुआ, इस समय रजनी क्रिकेट का प्रमोद स्मृति चषक 2025 और पहली रजनी क्रिकेट का आयोजन श्री सिद्धिविनायक मैदान पर। ये गेंदे लाजवाब तौर, बहुत ही बेहतरीन, बहुत ही सुंदर, एकदम गेंदे जाके गिरी 6 रनों के लिए। ये गेंदे हवा में उड़ेगी, नीचे 2 खिलाड़ी देखना होगा, नो मैन लाइन पर गिर रहा है, कैच हो रहा है और ये कैच सफलता यहां पर लगातार मिलते हुए बिल्कुल ये
बिल्कुल ही अगर देखा जाए तो बकासुर के ग्रुप के इस समय चेहरे का हाल बेहाल है, क्योंकि 300 रुपया प्रत्येक सिक्स के ऊपर कोई भी लगाओ। अब यहाँ पे और भी रेट बढ़ता हुए अब इनके ऊपर क्या हो चुकी है कि अब एक ही जन के ऊपर नहीं, कोई भी सिक्स लगाओ उनको 300 रुपए का इनाम रहेगा प्रत्येक सिक्स के ऊपर। चलिए अकाउंट चलता रहेगा, जब लगेंगे सिक्स तो उनका नाम लिखा जाएगा। परंतु बड़ा बात रहेगी प्रशांत काटकर का, वो अगर हैट्रिक लेंगे तो बिल्कुल ही हैट्रिक लिया तो जीवीएल ऑपरेटर ग्रुप्स की तरफ से 2000 रुपए का इनाम राशि रखा रहेगा। परंतु प्रशांत अभी है नहीं, इस समय आएंगे जब देखेंगे तब। लेकिन यहाँ पे चलता हुआ रिवर्स ड्राइव करने के प्रयास सफल हुए हैं। इस समय गेंदे आ रही है डीप फाइन लेके क्षेत्र में, बाउंड्री के पार, सीमा रेखा पार चौका। दो खिलाड़ी इस समय मैदान से बाहर जरूर गए हैं बल्लेबाजी करते हुए, तो बिल्कुल ही प्रतीक और मनीष दोनों ही मैदान से बाहर इस समय दोनों ही बल्लेबाज हैं। खास करके अगर देखा जाए तो संकेत और मनीष फड़के और संकेत भगत। ये गेंदे लाजवाब ड्राइव, क्या लाभ जब आप सुंदर जैसे ही देखे गेंद ऑफ स्टंप के बाहर से निकली गेंदे बाउंड्री के पार। हुआ दो खिलाड़ी के नुकसान पर दिल्ली दूर नहीं है, परंतु इस तरह की बल्लेबाजी होगी तो 62 के जो लक्ष्य है 63 का वो बिल्कुल ही बहुत जल्दी पार कर सकते हैं। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर इस दोनों बल्लेबाजों के द्वारा, दो सफलताएं जल्दी जल्दी आने के बाद ये दोनों के ऊपर कोई भी दबाव नहीं, अपने बल्लेबाजी में रंगत लाते हुए तब्दीली की जा रही है। थोड़ा सा क्षेत्ररक्षण में क्षेत्ररक्षकों को थोड़ा सा लाया जा रहा है इस समय गैपिंग जगह पर। पावर प्ले चल रही है जिसका पूरा फायदा लेना चाह रहे हैं। अभी खेलने की कोशिश की गई परंतु सफल नहीं हो पाए, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। जोरदार हल्की सी जरूर यहाँ पे विश्वास थी परंतु आत्मविश्वास उतना ज्यादा नहीं था। अभी भी स्कोर रुका हुआ 25, दो खिलाड़ी के नुकसान पर 1.5 गेंदों के बाद दूसरा ओवर इस समय प्रगति पर पावर प्ले का अंतिम गेंद। ये गेंदें अच्छी नीची रहती हुई आगे आकर खेलने का प्रयास किए थे, बल्ले की निचले हिस्से से लगकर आई थी, शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जा रहा है 30 गज के आसपास। 1 रन चुराते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा जाकर 26 पर, दो खिलाड़ी के नुकसान पर। 18 गेंदे और 37 रनों की जरूरत, 18 गेंदों में 37 की आवश्यकता अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। देखना होगा ये दोनों बल्लेबाज कब तक अपने इस टारगेट के पीछे पड़े रहते हैं, परंतु यहां पर अभी भी 3 ओवर की खेल शेष और 37 की जरूरत। 37 टू विन फॉर 18 बॉल रिमेनिंग, विकेट इन हैंड फॉर 8 विकेट्स। इस समय इसको जीतने का लक्ष्य रहेगा बिल्कुल ही नाथगांव के लिए। एक अच्छा सा मौका होगा बेहतरीन करने के लिए। बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए फिर से लंबे कद के बल्लेबाज हैं दोनों ही इस समय मैदान के बीचों बीच, संकेत और उनके साथ मनीष। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज सचिन काटकर जिन्होंने इससे पहले 1 ओवर की गेंदबाजी की थी, उनके लिए प्राइज ऑन है, बिल्कुल ही उनके लिए प्राइज ऑन है, यानी कि हैट्रिक विकेट लेंगे तो प्रीतेश उर्फ पिट्टू के तरफ से 1500 रुपए का इनाम राशि और इधर हर एक 6 के ऊपर 300 रुपए का राशि। ये गेंदे बॉलर के ऊपर से खेलने का कोशिश किया गया था, मिड ऑफ के क्षेत्र में आई थी गेंदे, वहां पर गेंद को फील्ड किया जा रहा है क्षेत्ररक्षकों के द्वारा। डीप मिड ऑफ पर गेंद को फील्ड करते हुए एक सुंदर सा रन चुराते हुए इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ स्कोर पहुंचा 27 पर। 17 गेंदे और 36 की आवश्यकता अभी भी, 17-36 के आंकड़े इस समय, 17 गेंदे 36 रनों की जरूरत। चले गेंदबाज सचिन काटकर,
ये गेंदे ऑन ड्राइव करने का कोशिश, बल्ले से लगी जरूर आई थी यहाँ पर गेंदे घूमती हुई, लेग बाय का इशारा आता हुआ, तो 22 के रूप में जाते हुए ये रन, एक अतिरिक्त रन और आता हुआ इस समय। इस एक रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 28 पर। बचे हुए अभी जो गेंद है उसमें जिब्रिल को 35 रन और बनाने होंगे। 15-35 के यहाँ पे करारा जवाब है, विकेट करनी होगी, 2-3 बड़े सिक्स लगाने होंगे। इस बार जैसे ही गेंद आई स्लॉट पर, क्रॉस द बॉल, गेंदों को भेजा बॉल के बाहर, 6 रन। बचे हुए गेंदे इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही जीतने के लिए 29 की जरूरत। 15 गेंदे 29 की आवश्यकता अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। देखना होगा यहां से किस तरह की रणनीति होगी। अच्छी बल्लेबाजी इस समय चलता हुआ बल्लेबाज मनीष फड़के के द्वारा, उनके साथ संकेत भगत बिल्कुल ही उनको साथ देते हुए। इस तरह की बल्लेबाजी होगी तो दबाव रहेगा बिल्कुल ही। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर इस समय फिर से एक बार तैनात होते हुए सचिन काटकर। ये बहुत ही सुंदर टाइप गैप किया है, देखना होगा 2 खिलाड़ी उनके पीछे दौड़ लगाने की कोशिश, लेकिन दौड़ते दौड़ते मैदान के बाहर खिलाड़ी भी और गेंदे भी मिलेंगे। 4 रन, चौका। बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय बचे हुए 14 गेंदे और 25 की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग है, यानी कि पूरे के पूरे रन बनाने होंगे। 14 गेंदे 25 की जरूरत। इस समय मनीष के द्वारा अच्छी बल्लेबाजी चलता हुआ, फड़के की बल्ले चलता हुआ, इस समय फड़फड़ाता हुआ गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर थोड़ा सा महंगा ओवर इस समय चलता हुआ सचिन का। फुल टॉस गेंद थी और बिल्कुल एक्स्ट्रा कवर का रिजल्ट दे दिया। 4 रन, चौका। कभी गम, कभी ज्यादा, कभी कम, यहाँ पे अब खुशियों की माहौल आते हुए स्टेज के ऊपर। जैसे जैसे बल्लेबाजी हो रही है उतने ही अच्छे रन बनते जा रहे हैं, और जहां रन बनती है वहां पर खुशियां होती है, और जैसे जैसे रन बनते जा रहे हैं वैसे विपक्षी टीमों की भी थोड़ा सा मुश्किलें बढ़ती जा रही है। 1 रन और आते हुए इस समय अब देखा जाए तो ओवर की समाप्ति हुई है। 3 ओवर के समाप्ति के बाद 43 रन बने हैं 2 खिलाड़ी के नुकसान पर। बचे हुए 12 गेंदे और 12 गेंदों में चाहिए बिल्कुल ही अगर देखा जाए तो 20। 12 गेंदे 20 की आवश्यकता, 43 बने 43, तो बिल्कुल ही 63 रनों का लक्ष्य दी गई है। यहाँ पर 2 ओवर में आपको 20 रन बनाने होंगे, बड़ा लक्ष्य नहीं है। प्रत्येक ओवर में 10 रन चाहिए, और छोटा प्रारूप का क्रिकेट है, इसमें आप ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करते हैं, और यहाँ पर कोशिशें जारी रहेगी। प्रत्येक 6 के ऊपर 300 रुपए का पारितोषिक रखी गई है, प्राइज रखी गई है। दिनेश कोल्डे की तरफ से तो बिल्कुल ही प्रत्येक 6 के ऊपर दिनेश जी के द्वारा यहाँ पर 300 रुपए का पुरस्कार दी गई है। देखना होगा कितने 6 लगते हैं, परंतु इस समय 6 से ज्यादा महत्व है 20 रनों की, जो 12 गेंदों में बनाने हैं, और यहाँ पर महत्व है चौके की। देखिए चौके अभी तक जितने भी लगाए लाजवाब लगाए, टाइमिंग शॉट लगी है। एक लगा था यहाँ पर डीप गली पॉइंट बाउंड्री की तरफ, एक लगा एक्स्ट्रा कवर की तरफ, JBL की तरफ से भी यहाँ पर
2000 और रोल किया, बॉल किया, गेंद गोल, मैदान के बाहर, मार्क्स मिलेगा फुल, लगेगा यहां पर सत्कार। प्रशांत काटकर इस समय आते हुए जिनके लिए यहां पर प्राइज रखी गई है जीबीएल यानी कि गणेश बैंजोप्लास्ट के द्वारा ऑपरेटर ग्रुप के तरफ से 2000 हैट्रिक विकेट लेने पर ऑपरेशन टीम के द्वारा। क्या बात है, ऑपरेटर टीम नहीं है, ऑपरेशन टीम है। यस सर, चलेगा। जीबीएल गणेश बैंजो के तरफ से है यहां, और ये चेक करनी पड़ेगी थोड़ा सा। बल्लेबाज ने थोड़ा सा अंपायर के ऊपर दबाव डाला, देखना होगा ये गेंदे नो हो रही या नहीं। हाइट के लिए यहां पर अपील की गई है, गेंद की हाइट को देखना है। डाउन है गेंद, बिल्कुल ही फ्रेश बॉल है, बिल्कुल ही अच्छा गेंद है, किसी तरह का कोई तकलीफ नहीं होगी और नो गेंद नहीं आएगा यहां, परंतु आएगा रन। 49 पर पहुंचा, 1 रन पीछे, 50 रन से टीम की। इस बार तेज गति के गेंद, वाइड का इशारा, 50 रन इस वाइड के साथ पूरा होता हुआ। सिर्फ अब चाहिए जीतने का 13 रन, बचे हुए 11 में। विकेट हैट्रिक के ऊपर 2000 रुपए का पुरस्कार जीवीएल ऑपरेशन टीम के द्वारा। ऑपरेशन, और इस बार उड़ाया है, गेंदे उड़ी है, गेंदे हुई गुल, मार्क्स मिला फुल, आएगा मार्क्स सटका डीजे। चेक करो, बॉल चेक करो, लेकिन कुछ भी चेक करो, गेंदे चेक हो चुके, 6 रन मिला है वहां। इसी बीच ये गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉक होल से डाला गया, बल्ले के सहारे गेंद को धकेल दिया, डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के ऊपर से गेंदे, वहां पर खिलाड़ी तैनात, 2 रन चुराने की कोशिश और बिल्कुल यहां पर रन बनते हुए। और इसी के साथ अगर देखा जाए तो स्कोर भी उछलता हुआ 58 पर सिर्फ 41 रनों पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज मनीष फड़के। फरफराती हुई बल्ला उनके हाथों से, बिल्कुल ही अगर देखा जाए तलवार है या गदा कहना मुश्किल। इस बार ये गेंदे बिल्कुल स्टंप के ऊपर था, बल्ले से लगे। दिन बेहतर है, जहां भी जाएं वहीं भी रन बन रहे हैं बाबू साहब। जब दिमाग अच्छा हो, भविष्य अच्छा हो, तो कुछ भी करेंगे तो बेहतर हो जाएगा। शुभ अंक मैं देता हूं 6, नाओ ले 6 लगाओ, 5 लगाओ, देखो जाके अभी जीत जा आ जाओ। लेकिन यहां पे मुश्किलें है विपक्षी टीमों के लिए, प्रशांत काटकर के लिए। ये गेंद शॉर्ट ऑफ प्लेन, थोड़ा सा हाफ ट्रैकर गेंद था, उड़ाने की कोशिश की गई थी और बिल्कुल यहां पर मिलेगा विकेट। बिल्कुल ही इस समय अगर देखा जाए तो बचे हुए गेंदे हैं अभी भी 7 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। बिल्कुल ही बेहतरीन और बेहतर होते हुए इस समय मुकाबले की तरफ नए बल्लेबाज इस समय मैदान पे जाते हुए। चेतन इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो मैच जीतने के बाद कैश पेमेंट हो जाएंगे, टेंशन लेने की नहीं। और बिल्कुल इस समय तैनात, ये गेंद हल्के हाथों से सिर्फ कट किया, गेंदे आ रही है, डीप पॉइंट के क्षेत्र में आई थी गेंदे, गेंद को फील्ड की गई, तब तक रन लेने का मौका था। स्कोर बना 60, सिर्फ 3 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए 6 गेंदों में।
बार का चाय और इस बार का चाय मिला के 2 चाय दे दो। बचे हुए 6 गेंदे और 3 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। और बिल्कुल इस समय युवा उद्योजक खुश हैं। यश करो, बिल्कुल ही मेडन ओव्हरला आता मिडन ओवर अगर डालेंगे इस समय जो भी गेंदबाज अंतिम ओवर तो 1000 रुपए आएगा पिट्टू के तरफ से। क्या मिडन होगा ये देखना होगा, क्योंकि 1000 बड़ी चीज नहीं परंतु बड़ी चीज है वो जो जीतने के लिए। ये गेंद सीधा वहां पे खिलाड़ी तैनात है, अच्छी थ्रो आई थी, बाल बाल बचते हुए। 1 रन और 61 पर पहुंचा है स्कोर। सिर्फ 2 रनों की आवश्यकता 5 गेंदों में। 5 गेंदे 2 रन जीत के करीब यहां पर झोली में गिरते गिरते देखना होगा कब गिरेंगे, क्योंकि एक कभी कभी मुश्किलें होती है 5 गेंदे 4 गेंदों में 2 रन 3 रन बनाना। और क्या यहां तो इस तरह की स्थिति परिस्थिति दिख नहीं रही है, क्योंकि सभी बल्लेबाज खुलकर खेल रहे। अच्छी गेंद बिल्कुल ही लंबाई के तौर पर डाला गया गेंद था, पीछे पटकी हुई गेंद थी और ऑफ स्टंप्स के बाहर से लहराता हुआ गेंद विकेट कीपर के दस्ताने में। बचे हुए अभी भी 4 गेंदे, 2 रनों की जरूरत। अभी भी इस मुकाबले को कंपलसरी चेसिंग है, यानी कि 2 रन आपको निकालना ही होगा। 4 गेंदे 2 रन, 2 रन 4 गेंदे। हल्के हाथों से गेंद को खेला है, देखना होगा मुश्किल हुई वहां पे। बहुत ही अच्छी गेंद आई थी, सीधा फील्डर के पास था, थोड़ा सा मिसफील्ड हुई और दौड़ के रन पूरा करते हुए। और अगर देखा जाए तो इस समय बराबरी पर 62 रन बन चुके हैं, सिर्फ 1 रनों की आवश्यकता बचे हुए 3 गेंदों में। सभी खिलाड़ी नजदीक यहां पर बल्लेबाज के। इसी के साथ गेंद को हल्के हाथों से मोड़ दिया, शॉर्ट स्क्वायर लेग के साथ। इसी के साथ जीत मिली है टीम को। बिल्कुल ही यहां पर खुश है मधुर बकासुर फैंस क्लब, बिल्कुल ही अगर देखा जाए तो। और इसी के साथ जीत मिली डीजे ठोक